युवा मित्रांनो नमस्कार. व्यक्तिमत्व विकास याविषयी बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये या क्षेत्रातले एक तज्ज्ञ कुशल राऊत आले आहेत. गेली जवळजवळ 20 वर्ष ते स्वयंप्रेरणा, मोटिवेशन, प्रोत्साहन याविषयी वक्ते म्हणून कार्यरत आहेत. भारतभरात वेगवेगळ्या उद्योगांसाठी, संस्थांसाठी वेगवेगळ्या वर्कशॉप्समधून, ट्रेनिंग सेशन्समधून ते याविषयी काम करतात. तर व्यक्तिमत्व विकास आणि युवक याविषयी बोलण्यासाठी ते आज इथं आले आहेत. नमस्कार कुशल राऊत. नमस्कार सर. आणि आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपले खूप खूप आभार. आपला जो विषय आहे आजचा व्यक्तिमत्व विकास याविषयी आपण पुढे बोलूयातच. तत्पूर्वी तुमच्या शिक्षणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कोणकोणत्या विषयांमध्ये तुम्हाला रुची होती? माझं बालपण विदर्भाच्या अकोल्यामध्ये गेलं आहे. मी अकोल्याचा आहे, विदर्भाचा. आणि माउंट कार्मेल इंग्लिश हायस्कूल या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं, म्हणजे नर्सरी ते 10वीत झालं. विषयाबद्दल जर तुम्ही मला विचारलं तर शाळेत असतानाच इंग्रजी भाषेवर प्रेम जडलं. 3री-4थीत असताना खूपच आवडायला लागली. आणि तेव्हाच बहुधा ठरवलं गेलेलं असेल की आयुष्यामध्ये आपल्याला जर काही करायचं असेल तर ते भाषेशी निगडीतच असावं. 11वी आणि 12वी मी सायन्समध्ये केली. त्यानंतर मात्र पुण्यात आलो आणि सिम्बायसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इथून मी BA इन इंग्लिश लिटरेचर केलं. आणि नंतर पुणे विद्यापीठ इंग्रजी विभाग यातून मी अमेरिकन इंग्लिश लिटरेचरमध्ये मास्टर्स म्हणजे MA केलं. आणि त्यानंतर कामाला सुरुवात झालेली आहे. पुण्यात ॲज अ स्टुडंट म्हणून मी आलेलो आणि हेच माझं आता कार्यक्षेत्र झालेलं आहे. असं म्हणतात की लहानपणी आपल्या ज्या भाषा असतात त्या भाषांमुळे आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यासाठी मदत होते. भाषेमुळं लहानपणापासूनच जे संस्कार आपल्या कानावर पडत असतात त्यातनं नकळत ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. तुमचा इंग्लिश भाषेबद्दलचा जो दृष्टिकोन आहे ती आवडत होती तुम्हाला. तसंच तुम्ही पुढेही लिटरेचर म्हणजे भाषेच्या संदर्भातच पुढे शिक्षण घेतलेलं आहे. तर त्यामुळे व्यक्तिमत्व विकास आणि भाषा हे दोन पैलू तुम्हाला विशेष आकर्षित करून जात आहेत का, असं वाटतंय का? हो, नक्कीच. म्हणजे जे तुम्ही बोललात त्याचं मूळ कारण मला असं वाटतं हे असेल की माझे वडील हे इंग्रजीचे शिक्षक होते. आणि घरची परिस्थिती तशी बेताची जरी नसेल तरी जराशी म्हणजे बिकॉज मिडल क्लास ज्याला आपण म्हणतो तसंच होतं. तर आम्ही 5 भावंड. वडिलांनी पुस्तकांसाठी कधीच नाही म्हटलं नाही. आणि त्यामुळे ती जी आवड लागली ती अजूनही आहे. आता तुमचा जो प्रश्न आहे की भाषा आणि व्यक्तिमत्व विकास, मला असं वाटतं की मला पर्टिक्युलरली जर इंग्लिश लँग्वेज आवडत असेल, माझं हे बिलकुल म्हणणं नाही आहे, मी असं बिलकुल म्हणत नाही की इंग्रजी भाषा सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. इट इज नाव इम्पॉर्टंट बिकॉज इंग्लिश इज अ विंडो टू दी वर्ल्ड. आणि जगातील बहुतांश देश ही भाषा बोलतात म्हणून तिला बहुतेक असं प्राप्त झालेलं आहे. पण मला असं वाटतं सर्वच भाषा इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाच्या आहेत. ॲज अ महाराष्ट्रीयन माझी मातृभाषा मराठी आहे अँड आय एम प्राऊड ऑफ इट. गाणी मला हिंदी आवडतात. बट वेन इट कम्स टू लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन मला असं वाटतं की माझ्या मनाची जी भाषा आहे ती इंग्रजी आहे. याचा अर्थ मी हे बिलकुल म्हणत नाही की दुसऱ्या भाषा ज्या आहेत त्यांचं काही महत्त्व नाही आहे. फॉर मी आय थिंक एव्हरी लँग्वेज इन द वर्ल्ड इज ब्युटिफुल आणि आपण त्यांचा आदरच करावा. बट वेन इट कम्स टू, मला असं वाटतं की लँग्वेज जर आपण हा विषय सोडला, लँग्वेज आणि कम्युनिकेशन ह्या फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे वेगळे पैलू आहेत. व्हॉट आय बिलीव्ह इज कम्युनिकेशन हिचं भाषेशी जरी डायरेक्ट रिलेशनशिप आपल्याला वाटत असेल पण तरी बहुतांश लोक हा फरक यांना कळत नाही असं मला वाटतं. इट इज नॉट ॲट ऑल इम्पॉर्टंट टू बी व्हेरी फ्लुएंट इन अ पर्टिक्युलर लँग्वेज. भारतासारख्या देशामध्ये लोकांना असं वाटतं की जर कोणी इंग्लिशमध्ये खूपच छान बोलत असेल, कोणी वक्ता असेल, त्यांची व्होकॅब्लरी खूप छान असेल, त्यांनी खूप वाचन केलेलं असेल, आणि आपल्या इथे असं आहेच असं मला वाटतं की हा दृष्टिकोन आहे जो नसावा. की इफ समबडी इज व्हेरी फ्लुएंट इन इंग्लिश लँग्वेज दॅट डझंट मीन दॅट पर्टिक्युलर पर्सन इज व्हेरी नॉलेजेबल. ओके. आणि मला असं वाटतं की दिस इज समथिंग दिस इज रॉंग. आणि माझा हाच प्रयत्न असतो माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या वर्कशॉप्समधून सांगण्याचा की येस, इंग्लिश लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट बट दॅट डझंट मीन दॅट जर तुम्ही त्यात फ्लुएंट नाही आहात याचा अर्थ हा नाही आहे की तुमचं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह नाही आहे. खरं आहे.
तिच्यावर प्रभुत्व मिळवणं महत्त्वाचं आहे. जर आजच्या युगामध्ये इन द 21st सेंचुरी इफ यू वॉन्ट टू मूव्ह अप इन लाईफ, कुठल्याही क्षेत्रात असो, कारण की दॅट इज अ मोड, अ मीडियम ऑफ कम्युनिकेशन विथ दी एंटायर वर्ल्ड. पण जर ते नसेल, प्रयत्न जरूर करावा आपण त्याच्यावर प्रभुत्व मिळवण्याचा, बट कम्युनिकेशन अँड लँग्वेज दीज आर टू व्हेरी व्हेरी डिफरंट थिंग्स आणि वी नीड टू अंडरस्टँड दॅट बेसिकली. म्हणजे फार मोठ्या एका प्रश्नाला तुम्ही सुरुवातीलाच हात घातलेला आहे. तो म्हणजे एखाद्या लँग्वेजमध्ये तुम्ही फ्लुएंसी प्राप्त केली म्हणजे तुम्ही कम्युनिकेशनमध्ये सर्व काही मिळवलं असं होत नाही. तर त्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. Correct. मग मला आता नेमकं हेच विचारायचं आहे की व्यक्तिमत्व विकास ही जी संकल्पना आहे त्यातनं तुम्हाला नक्की काय अपेक्षित आहे? एक अतिशय सुंदर प्रश्न आहे ॲक्च्युली. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तित्व व रादर व्यक्तिमत्व. मला असं वाटते की आज जो भर व्यक्तिमत्वावर दिलेला आहे सर्वत्रच आपण बघतो. कोणी जर आपल्याला छान असं दिसलं तर आपण म्हणतो काय व्हॉट अ पर्सनॅलिटी. पण मला असं वाटतं की हे खूपच वरवरचं आहे अँड दिस इज सुपरफिशियल. व्यक्तिमत्व इज नॉट, फॉर मी इट इज नॉट व्हॉट अपियर्स फ्रॉम आउटसाईड. आपल्याला इंटर्नली जे काही एका व्यक्तीमध्ये असतं त्याच्याकडे आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. So it is not about the kind of clothes you wear, it is not about what is your height, it is not about the color of your skin, it is not about your background, it is not about your financial situation at home. It is everything to do with attitude, your motivational levels आणि your confidence levels. म्हणून मला व्यक्तिमत्व विकास, आता ही जी संकल्पना आपण मांडली आहे ही खूप प्रचलित आहे की व्यक्तिमत्व विकास याच्याही जास्तपेक्षा इम्पॉर्टंट आहे कॅरेक्टर एनरिचमेंट. मी माझ्या प्रोग्राम्समध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा शब्द ह्यासाठी वापरतो बिकॉज पीपल नीड टू अंडरस्टँड इट इन सिम्पल लँग्वेज आणि ही संकल्पना लोकांना माहिती आहे. बट इफ आय से कॅरेक्टर एनरिचमेंट, व्हेरी फ्यू पीपल मे अंडरस्टँड इट ऑर मे बी मिसअंडरस्टँड इट. सो माझ्यासाठी लॉंग स्टोरी शॉर्ट, व्यक्तिमत्व विकास म्हणजे बाह्यरूपी नाही तर ते आंतरिक आहे आणि आमच्या प्रोग्राममध्ये आम्ही त्यावरच भर देतो आणि आतून आपलं कॅरेक्टर किंवा आपली पर्सनॅलिटी कशी खुलवावी त्यावरच आमचा भर असतो. तुम्ही आत्ता दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. एक म्हणजे बाह्यरूप आणि अंतर्गत रूप. तर अंतर्गत रूपाकडे जर आपण बघायचं झालं तर दोन गोष्टी महत्त्वाच्या. एक तर आपलं मन आणि दुसरं म्हणजे आपला मेंदू म्हणजे बुद्धी. या दोन घटकांबाबत विचार करायचा झाला तर त्याची जडणघडण, त्याचा विकास ह्या बाबींवर कशा तऱ्हेनं आपल्याला विचार करता येईल? अतिशय महत्त्वाचा प्रश्न सर. मला असं वाटतं की एव्हरी ह्युमन बीइंग नीड्स टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स. जर मी आता तुम्हाला विचारले की मनुष्य प्राण्याने आजपर्यंत असा कुठला प्रवास आहे जो सर्वात दूरवरचा प्रवास आहे तो त्यांनी पूर्ण केलेला आहे, तर मे बी वेन आय आस्क दिस पर्टिक्युलर क्वेश्चन टू माय स्टुडंट्स म्हणतात सर आपण चंद्रावर पोचलो आहे, नाव वी हॅव ऑल्सो लँडेड ऑन मार्स आणि इन द डिस्टंट फ्युचर मे बी वी विल गो व्हेरी क्लोज टू सन ॲज वेल. पण मला असं वाटतं की ही जी डिस्टन्सेस आपण बघितले आहेत, ज्यांचं मार्गक्रमण केलेलं आहे, ह्या डिस्टन्सेस एका दुसऱ्या डिस्टन्ससमोर काहीच नाहीत ॲक्च्युली. कुठली डिस्टन्स? सो आय एम रेफरिंग टू द डिस्टन्स बिटवीन माय माइंड अँड माय हार्ट. भगवंतानी एनी सुपर पॉवर प्रत्येक व्यक्तीला एक पर्टिक्युलर स्किल किंवा काहीतरी स्पेशल देऊन पाठवलेलं आहे. दिस इज वॉट आय फर्मली बिलीव्ह इन. ज्या व्यक्तींनी रादर भूतलावर आल्यानंतर खूप काही अचीव्ह केलेलं आहे, स्वतःसाठी नाव कमवलेलं आहे, स्वतःच्या देशातील लोकांचे भले केलेले आहे, लेजंड्स बेसिकली इन व्हेरियस फील्ड्स, मला असं वाटतं की त्यांनी हा जो डिस्टन्स आहे, द डिस्टन्स बिटवीन देअर माइंड अँड देअर हार्ट, हा कवर केलेला आहे, जो बहुतांश 99.99% ऑफ पीपल डोंट इवन रिअलाइज की हा डिस्टन्स आपल्याला कवर करणं गरजेचं आहे. बिकॉज अल्टिमेटली आजचा जो पर्टिक्युलरली युवक आहे तो बाहेर बघतो. सक्सेस इज नॉट आउटसाईड, सक्सेस इज विदिन अस. आता ही जी गोष्ट आहे ही काही आय एम नॉट द फर्स्ट पर्सन हू इज सेईंग समथिंग लाईक दिस. स्वामी विवेकानंद आणि अनेक मोठी लोक इथे होऊन गेलेली आहेत ज्यांनी याच्यावर खूप काही लिहून ठेवलेलं आहे, खूप काही बोललेले आहेत ते. बट द प्रॉब्लेम इज टुडे नोबडी हॅज द टाईम अँड द ॲटिट्यूड
टू गो थ्रू दॅट पर्टिक्युलर लिटरेचर सगळं काही सांगितलेलं आहे. सो दिस इज व्हॉट आय फील की एखादी गोष्ट जर माझ्या डोक्यात आली, एक विचार आला, तर मला असं वाटतं जो चांगला असेल फॉर एक्झाम्पल किंवा वाईट असेल, आय फील की तो विचार जर माझ्या डोक्यात आलेला आहे तर तो याच कारणामुळे आलेला आहे की आय एम केपेबल ऑफ अचिव्हिंग दॅट पर्टिक्युलर गोल ऑर माइलस्टोन इन माय लाईफ. त्यासाठी तो विचार मला माझ्या मेंदूतून माझ्या मनापर्यंत न्यावा लागेल. हे जे डिस्टन्स आहे, जसा कुठल्या तरी एका मूवीमध्ये एक डायलॉग आहे, एक बार मैंने अगर कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. मला असं वाटतं की आज ऑब्झर्वेशनची खूप कमतरता आहे. पीपल जस्ट वॉन्ट टू एन्जॉय, पर्टिक्युलरली द यूथ, आणि आपण ऑब्झर्व करत नाही, आपण फार कमी शिकतो. सर्वच असं करताच असं नाही, राईट. देर आर मेनी गुड स्टुडंट्स हू टुमॉरो विल गो अँड रन दिस पर्टिक्युलर कंट्री. तर मला असं वाटतं की हे प्रत्येकालाच शक्य आहे. असंही म्हणतात की व्यक्तीची जी जडणघडण असते ती अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे अगदी 3.5-4 वर्षातच कशा तऱ्हेनं त्याचं व्यक्तिमत्व होणार आहे त्याच्याबद्दलची बैठक दृढ झालेली असते. मग त्या अनुभवांवर, आजूबाजूच्या परिस्थितीवरून माणूस घडतो. मग अशा तऱ्हेनं जेव्हा एखाद्या व्यक्तीची मूळ बैठक घट्ट झालेली असते, दृढ झालेली असते, तर पुढे आणखीन आपण वेगवेगळ्या वर्कशॉप्समधून किंवा ट्रेनिंग सेशन्समधून हो, त्या व्यक्तीला एका कॅरेक्टर एनरिचमेंट ह्या संकल्पनेपर्यंत आणायचं झालं तर कशा तऱ्हेनं प्रयत्न करू शकतो? अगदी बरोबर. मी तर असं म्हणेल की 3.5-4 वर्षांच्या आधीपासूनच, द मोमेंट वी आर बॉर्न, ह्युमन बिईंग्स स्टार्ट ऑब्झर्विंग. ती ऑब्झर्व आपली जी स्किलच म्हणेल मी तिला, की जी लहानपणापासून आपल्याला असते. मूल शिकतं कसं, ते ऐकतं, बघतं, आणि अल्टिमेटली ईच वन ऑफ अस इज द प्रॉडक्ट ऑफ आवर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट जशी असेल तसंच आपण बनणार. त्यामुळे होतं काय, मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना विचारतो की शाळेत, स्कूलमध्ये तुम्ही एकमेकांना किंवा टीचर्सला कसे ग्रीट करत होतात, तर ते म्हणतात, सर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग सर और मॅडम. कोणी नमस्कार म्हणतं, कोणी नमस्ते म्हणतं. मग आपण गुड मॉर्निंगच का म्हणतो बाबा? तुम्हाला लाईफ गुड हवी आहे, व्हेरी गुड हवी आहे, की एक्सलंट हवी आहे, की फॅन्टॅस्टिक हवी आहे, की आउटस्टँडिंग हवी आहे, की ऑसम हवी आहे? ते म्हणतात, आम्हाला आमची लाईफ ऑसम बनवायची आहे. लाईफ जर ऑसम बनवायची असेल तर मग मॉर्निंग गुड का फक्त? एक साधा सोपा प्रश्न. वी हॅव व्हेरी नाईस वर्ड्स इन इंग्लिश लँग्वेज आणि प्रत्येक भाषेमध्ये असतात. हे एक्झाम्पल मी फक्त हेच सांगण्यासाठी दिलं आहे की वी आर ए प्रॉडक्ट ऑफ आर एन्व्हायरमेंट. फिक्स्ड होऊन जातं ते, आणि आयुष्यभर आपण तीच संकल्पना, तेच विचार घेऊन पुढे चालतो. ट्रेनिंगमध्ये वी ट्राय टू चेंज अँड मोल्ड दी पर्सनॅलिटीज अँड कॅरेक्टर ऑफ स्टुडंट्स. जो आमचा 16 ते 20 तासांचा प्रोग्राम आहे, त्याच्यातून आम्ही हेच घडवण्याचा प्रयत्न करतो. बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ एनी पर्सनॅलिटी इज दी ॲटिट्यूड, मोटिवेशन अँड कॉन्फिडन्स लेवल्स दॅट दे हॅव. तर आम्ही या तिन्ही बाजूंवर काम करतो. पहिलं सेशन त्याच्यावरच असतं की 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष जर त्यांचं ॲव्हरेज एज असेल क्लासरूममधलं, कारण की आमचे स्टुडंट सगळे ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD स्कॉलर्सच असतात, आणि कॉर्पोरेट एम्प्लॉईसुद्धा असतात, तर त्यांनाही याची गरज असते. ह्युमन बिईंग्स असं आहे की एक, त्यांनी जे काही लहानपणी शिकलेले आहेत, ज्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये फिट झालेल्या आहेत, तोच दृष्टिकोन घेऊन ते पुढे चालतात, आयुष्य जगतात, आणि हे प्रत्येकाच्या बाबतीतच आहे, तो दृष्टिकोन कसाही असो. तर मला असं वाटतं की लाईफ इज ऑल अबाउट ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन. द वे यू लुक ॲट लाईफ इज युअर ॲटिट्यूड, अँड समथिंग दॅट हेल्प्स यू मेंटेन दॅट ॲटिट्यूड इज मोटिवेशन. तर आम्ही ॲटिट्यूडवर पहिले काम करतो, मग त्यांच्या मोटिवेशन लेवल्सवर काम करतो, आणि त्याच्यानंतर सेल्फ कॉन्फिडन्सवर काम करतो ॲट द स्टार्ट ऑफ द ट्रेनिंग प्रोग्राम. आणि एक वेळा बेस जर पक्का असेल तर इमारत आपण कितीही उंच करू शकतो. पण होतं काय की आपण स्किल्सवर जर जास्त डायरेक्टली भर दिला, अल्टिमेटली आपल्याला स्किल्सवरच जायचं आहे, स्किलफुलच बनवायचं आहे त्यांना, पण जर स्किल्सपासून सुरुवात केली तर ते नीट होणार नाही, कारण की बेसच आपला जो आहे तो कमकुवत आहे. सो वी ॲक्च्युली वर्क ऑन द बेस फर्स्ट. आणि एक वेळा ॲटिट्यूड, मोटिवेशन आणि सेल्फ कॉन्फिडन्सचं महत्त्व विद्यार्थ्यांना, पार्टिसिपंट्सला पटलं, ते ओपन अप होतात. त्यांना त्यांच्या जीवनांबद्दल ते काही जे बरे वाईट एक्सपिरियन्सेस असतात ते शेअर करतात, आणि त्यांना कळतं की येस, लाईफ इज ऑल अबाउट ॲटिट्यूड, आणि मी हे करू शकतो जे मला हवं आहे. बिकॉज यू आर अ प्रॉडक्ट ऑफ युअर एन्व्हायरमेंट.
परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळी असते आणि बहुतांश विद्यार्थी फायनान्शियली मिडल क्लास बॅकग्राऊंडचे असतात. जर मी म्हटलं मिडल क्लास तर प्रत्येक विद्यार्थी हात उंच करतो आणि म्हणतो की येस सर, वी बिलॉंग टू द मिडल क्लास. बट मला असं वाटतं, आणि हे माझं ठाम मत आहे सर, की नो बडी इज मिडल क्लास. बिकॉज ॲज अ ट्रेनर ऑर ॲज अन इंटरव्ह्युअर मला विद्यार्थ्यांच्या फायनान्शियल बॅकग्राऊंडशी काहीच घेणं देणं नाही आहे. मी त्याचं व्यक्तिमत्व बघेल, मी त्याचं कॅरेक्टर बघेल. आणि आमच्या एक्झाम्पल्समधून आम्ही त्यांना हे पटवून देतो की तुमच्या पर्समध्ये पैसे कमी असतील तरी चालेल, इंटरव्ह्यूला मुलाखतीला जाताना जॉबच्या तुमचा शर्ट फाटलेला असेल तरी चालेल, आईने हाताने शिवलेला असेल तरी चालेल, तो मळका नको. नवीन शर्ट घ्यायला 500 रुपये 1000 रुपये लागतात. शर्ट जर तुम्हाला क्लीन करायचा असेल तर वॉशिंग पावडर 2 रुपयातच मिळते. इट टेल्स अबाउट युअर कॅरेक्टर. पण एक वेळा तुम्ही मुलाखतीमध्ये बोलायला सुरुवात केली की जो व्यक्ती तुमची मुलाखत घेतोय किंवा इंटरव्ह्यूवर आहे जॉबसाठीचा, त्यांना असं वाटायला हवं की ह्या कॅन्डिडेटमध्ये काहीतरी विशेष आहे आणि मला यांना सिलेक्ट करायचेच आहे. युजली विद्यार्थी काय विचार करतात की आम्हाला हा जॉब मिळो, देवाजवळ प्रार्थना करतात. आणि मी तुम्हाला आधीच म्हटलं की लाईफ इज ऑल अबाउट ॲटिट्यूड, द वे यू लुक ॲट थिंग्स अँड लाईफ. आम्ही हे सांगतो की तुम्हाला नको वाटायला की हा जॉब मिळायला हवा, कंपनीला वाटायला हवं की हा कॅन्डिडेट मिळायलाच हवा. सो दिस इज द 180 डिग्री टर्न अराउंड that we try to bring about in the participants of our workshop. Okay. And it is all about attitude, motivation and confidence. आता तुम्ही ॲटिट्यूड, मोटिवेशन आणि कॉन्फिडन्स या 3 घटकांचं महत्त्व थोडक्यात सांगितलं. तर मग लहानपणापासून आपल्या एन्व्हायरमेंटचा आपण एक प्रॉडक्ट असतो. करेक्ट. तर ॲटिट्यूड चेंज करणं किंवा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह करणं ह्या गोष्टी होण्यासाठी कशा तऱ्हेनं तुम्ही प्रयत्न करता? आय विल गिव्ह यू अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल सर. आता ही नुसतं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल इतकी साधी गोष्ट. जर एक प्रश्न विचारला की हू इज द पर्सन हुम यू आयडलाइज, प्रत्येकाचा एक हिरो असतो. ते कुठल्याही क्षेत्रातील असू शकतात. ते पॉलिटिक्समधले असतील, स्पोर्टमधले असतील, ते परफॉर्मिंग आर्ट्सवाले असतील, सिंगर, डान्सर, लिरिसिस्ट असतील, इथले भारतातले असू शकतात, बाहेरचे असू शकतात, आजी असू शकतात, माजी असू शकतात. बहुतांश विद्यार्थी त्यांचं उत्तर देतात. कोणी IAS अधिकारी आहेत, कोणी IPS अधिकारी आहेत. मग विद्यार्थ्यांना मी 3 कॅटेगरीज सांगतो ॲज फार ॲज ॲटिट्यूड इज कन्सर्न. पहिली कॅटेगरी, अशी लोकं असतात त्या कॅटेगरीमध्ये जी नेहमीच किंवा बहुतांश दुसऱ्या लोकांच्याबद्दल चर्चा करतात वेन दे मीट देअर फ्रेंड्स ऑर फॅमिली मेंबर्स. दुसऱ्यांच्याबद्दल चर्चा करतात. दुसऱ्या कॅटेगरीतली जी व्यक्ती असतात, लोकं असतात, ती घटनांच्याबद्दल चर्चा करतात. दे डिस्कस अबाउट इव्हेंट्स इन अदर पीपल्स लाईफ ऑर देअर ओन लाईफ. आणि तिसरी कॅटेगरी जी आहे ॲज फार ॲज ॲटिट्यूड इज कन्सर्न, त्यामध्ये ती व्यक्ती मोडतात ज्या नेहमीच आयडियाजबद्दल विचार करतात. हाऊ कॅन आय मेक माय लाईफ बेटर, हाऊ कॅन आय मेक द लाईफ्स ऑफ अदर पीपल बेटर. सोसायटीमधील लोकांची मी कशी मदत करू शकतो किंवा नवीन काय क्रिएट करू शकतो. मे बी दिस इज अ व्हेरी सिम्प्लिस्टिक काइंड ऑफ एन एक्सप्लेनेशन की डिस्कसिंग अबाउट पीपल, डिस्कसिंग अबाउट इव्हेंट्स अँड डिस्कसिंग अबाउट न्यू आयडियाज. स्वतःशी किंवा आपल्या कलिगशी किंवा आपल्या टीम मेंबर्सशी किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सशी आयडियाजबद्दल ते जेव्हा डिस्कस करतात किंवा लोकांबद्दल, ही तिसऱ्या कॅटेगरीतली जी लोकं आहेत ही बहुधा कधी कधी लोकांबद्दल आणि घटनांबद्दलही डिस्कशन करत असतील. बट आय एम व्हेरी शुअर ज्या लोकांबद्दल आणि घटनांबद्दल ते डिस्कस करतात त्यांचा डायरेक्ट रिलेशन असेल त्यांच्या आयडियाशी. मग विद्यार्थ्यांना एक आत्मपरीक्षण ज्याला म्हणतो आपण, इंट्रोस्पेक्शन, ते आम्ही करायला सांगतो की तुमचा आयडल कोण आहे, ही पर्टिक्युलर व्यक्ती आहे. फॉर एक्झाम्पल डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांनी सांगितलं, बहुतांश विद्यार्थी त्यांचं नाव घेतात, विंग्स ऑफ फायर. आय मीन व्हॉट अ पर्सनॅलिटी. मी पर्सनली त्यांना खूप ॲडमायर करतो. ही इज माय पर्सनल हिरो. आणि त्यानंतर मोटिवेशनच्या ज्या कॅटेगरीज आहेत, जशा ॲटिट्यूडच्या 3 आहेत तशा मोटिवेशनच्याही 3 आहेत. देन वी गो टू मोटिवेशन, द कॅटेगरीज इन मोटिवेशन. तर पहिली कॅटेगरी मोटिवेशनमधली आहे ती आहे सेल्फ मोटिवेटेड इंडिव्हिज्युअल्स. पीपल हू डू नॉट रिक्वायर एनी सपोर्ट, पीपल हू डू नॉट रिक्वायर एनी इम्पेटस ऑर पुश इन ऑर्डर टू बी मोटिवेटेड. त्यांना हे माहिती असतं की ते काय करू शकतात आणि त्यांना हेही माहिती असतं की ते काय करू शकत नाहीत. एक. दुसरी महत्त्वाची बाजू या लोकांची अशी असते की नेव्हर से डाय स्पिरिट असतं त्यांच्यामध्ये. त्यांना हे माहिती असतं की जोपर्यंत मी स्वतः हार मानत नाही तोपर्यंत मी हारणार नाही, माझ्या त्याच्यावर शिक्कामोर्तब होणार नाही.
जर ते पडले तरी ते उठतात, दे गेटअप, दे ड्रेसअप आणि दे शो अप. काल काय झालं ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर विसरून जातात. त्यांना मोटिवेशनल व्हिडिओज बघण्याची गरज भासत नाही, कारण की त्यांचं काम आणि त्यांच्या ज्या स्किल्स आहेत त्याच त्यांच्यासाठी मोटिवेशन त्यांना पुरवतात. ही पहिली कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी आहे एक्सटर्नली मोटिवेटेड पीपल, ज्यामध्ये एक बराच आपला युवक वर्ग मोडतो. अ बिग पर्सेंटेज देशभक्तीपर गीत ऐकणे किंवा एखादी मूव्ही बघणे किंवा एखादं सेल्फ हेल्प बुक वाचणे किंवा आमच्यासारखं एखादं मोटिवेशनल लेक्चर अटेंड करणे, हे झाल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळाल्यासारखं वाटतं. पण ते मोटिवेशन जे आहे ते 2, 3, 4 दिवस टिकतं आणि त्यानंतर इट गोज ऑफ, इट डाईज ऑफ, बॅक टू स्क्वेअर वन. आणि थर्ड कॅटेगरी जी आहे ती आहे एक्स्ट्रीमली डिमोटिवेटेड अँड डिमोटिवेटिंग पीपल. त्यांना आयुष्यामध्ये इतकं काही त्यांना सोसायला लागलेलं असतं आणि मोटिवेशनच्या अभावापायी किंवा कोणी नाही आहे सपोर्ट करायला, एनकरेज करण्यासाठी, तर त्यांना असं वाटतं की लाईफ इज बॅड. ॲटिट्यूडच निगेटिव्ह होऊन गेलेला असतो. आता ही जी सेकंड कॅटेगरी मी सांगितली, एक्सटर्नली मोटिवेटेड पीपल, बहुतांश विद्यार्थी यात मोडतात आणि त्यांच्यासाठी एक शुअर शॉट मेथडॉलॉजी आहे. मोटिवेशन इज लाईक ब्रशिंग युअर टीथ. आपण रोज सकाळी उठल्यानंतर आपले दात आपण स्वच्छ करतो. मोटिवेशनचंही तसंच आहे. जर कोणी सेकंड कॅटेगरीमध्ये असेल, अँड मॅक्सिमम पीपल आर इन दॅट पर्टिक्युलर कॅटेगरी, तर त्यांनी जर रोज उठल्यानंतर सकाळी जर ते स्वतःचे दात स्वच्छ करतात, तसंच स्वतःला मोटिवेट करावं लागेल त्यांना. आणि हे त्यांनी केलं सातत्याने तर ते सेकंड कॅटेगरीमधून फर्स्ट कॅटेगरीमध्ये इझिली जम्प करू शकतात. राईट. आता ह्या 3 कॅटेगरीज झाल्या ॲटिट्यूडच्या, 3 कॅटेगरीज झाल्या मोटिवेशनच्या. देन टू ॲक्च्युली आन्सर युअर क्वेश्चन की आपण ॲटिट्यूड आणि मोटिवेशन लेवल्स कसे चेंज करू शकतो विद्यार्थ्यांचे, आय आस्क ए सिम्पल क्वेश्चन की तुमचे जे हिरो आहेत, समबडी हुम यू ॲडमायर, आता मला सांगा की ते कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतात, ॲटिट्यूडच्या आणि मोटिवेशनच्या. ते कोणीही असो, इलॉन मस्क असो किंवा रतन टाटा साहेब असो, अमिताभ बच्चन असो, लता मंगेशकर असो, सचिन तेंडुलकर असो, MS धोनी असो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम असो, कोणी IAS ऑफिसर असो किंवा कोणी IPS ऑफिसर, एनीबॉडी. स्टुडंट्स म्हणतात सर ॲटिट्यूडची थर्ड कॅटेगरी आणि मोटिवेशनची फर्स्ट कॅटेगरी. दे ऑलवेज थिंक अबाउट आयडियाज. दीज ग्रेट पीपल डू नॉट हॅव टाईम, दीज लेजेंडरी पीपल डू नॉट हॅव टाईम टू डिस्कस अबाउट अदर पीपल अँड हॅपनिंग्स. ते नेहमी आयडियाजवरच काम करतात आपापल्या क्षेत्रातल्या. धोनी असेल तर तो हाच विचार करेल की मी ही मॅच कशी जिंकू, माझा ह्या पर्टिक्युलर कंट्रीसोबत टूर आहे तर मी स्ट्रॅटेजी कशी बनवू. कलामांकडे वेळच नसेल हे विचार करण्याचा की लोक माझ्याबद्दल काय विचार करतायत, की तिकडे काय झालं. त्यांनी नेहमी हा विचार केलेला आहे की मी नवीन कुठली मिसाईल बनवू. राईट. त्यांच्यासोबत हजारो इंजिनियर्सची टीम होती, पण ते त्या टीमचे हेड होते. राईट. आणि मग विद्यार्थ्यांना अशा अनेक एक्झाम्पल्समधून, अशा अनेक स्टोरीजमधून, स्टोरी टेलिंग इज अ बिग बिग पार्ट ऑफ आवर सेशन्स, यातून त्यांना याचं महत्त्व कळतं की येस, एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ आय मेक इट पॉसिबल. आणि आय एम नॉट अ ट्री, आय एम अ थिंकिंग, लिव्हिंग, ब्रीदिंग ह्युमन बीइंग. आणि आय हॅव ए वंडरफुल अपॉर्च्युनिटी ऑफ चेंजिंग माय लाईफ. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे कितीतरी वर्षांपूर्वी बोलून गेले आहेत स्वामी विवेकानंद. आणि ज्याला म्हणतो आपण की एक आरसा आपण दाखवतो विद्यार्थ्यांना, तर तो आरसा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो या पहिल्या पर्टिक्युलर सेशनमधून. बिकॉज ॲज आय सेड अर्लियर, दॅट इज द बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ एनी पर्सनॅलिटी. तुमचा दृष्टिकोन काय आहे. आणि सर मी माझ्या स्वतःच्या पर्सनल एक्झाम्पल म्हणून, एक्सपिरियन्समधून हे शिकलो आहे की आपल्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येतात, जे चॅलेंजेस येतात, त्या ॲक्च्युली ऑपॉर्च्युनिटीज असतात. फक्त त्यांनी जी वेशभूषा धारण केलेली असते ती प्रॉब्लेम्सची आणि चॅलेंजेसची असते. तर आपल्याला त्यांच्या बियॉन्ड बघायला शिकायला पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे किती पैसा आहे, आपले आईवडील किती श्रीमंत आहेत, आपण कुठल्या घराण्यातले आहो, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट ॲट ऑल. माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की ज्या व्यक्तींच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आलेच नाहीत, खूपच छान नेस्ट प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये ते वाढले, मला असं वाटतं की अशा फार कमी व्यक्ती आहेत ज्या खूपच ग्रेट आणि लेजेंडरी बनलेल्या आहेत. सो विद्यार्थ्यांना जेव्हा कळतं की येस, कुणीही बघा, आज यू टेक एनी पर्टिक्युलर एक्झाम्पल, अपवाद असतातच पण ते फार क्वचित आहेत या पर्टिक्युलर फील्डमध्ये. तुम्ही कुठलीही फील्ड घ्या, परफॉर्मिंगवाली घ्या, टेक्नॉलॉजी घ्या, पॉलिटिक्स घ्या, स्पोर्ट घ्या,
मेजॉरिटी ऑफ स्टार्स ज्यांना आपण म्हणतो ते मध्यमवर्गीय फायनान्शियली मिडल क्लास बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत, पण ॲटिट्यूड वाईज, मोटिवेशन वाईज आणि सेल्फ कॉन्फिडन्स वाईज ते मिडल क्लास नव्हते. त्यांना माहिती होतं विच क्लास दे बिलॉंग टू अँड दॅट वॉज ऑसम क्लास. हाच आमचा प्रयत्न असतो. तर तुम्ही ॲटिट्यूडबद्दल आमच्या युवक मित्रांना अतिशय मार्गदर्शक असे विचार सांगितले. आता आपण जो दुसरा मुद्दा होता सेल्फ कॉन्फिडन्सचा, त्याकडे येऊयात. येस सर. आत्मविश्वास हा कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा पाया असतो आणि आत्मविश्वासाच्या बळावर माणूस कितीही मोठी झेप घेऊ शकतो. बरोबर आहे. तुमच्या वर्कशॉप्समधून किंवा ट्रेनिंग सेशन्समधून ह्या सेल्फ कॉन्फिडन्सबद्दल तुम्ही ज्या व्यक्तीचा सेल्फ कॉन्फिडन्स अतिशय कमी आहे असं तुम्हाला असं दिसलं, तर तो उंचावण्यासाठी तुम्ही कशा तऱ्हेनं प्रयत्न करता? थँक्यू सो मच फॉर दिस क्वेश्चन. तुम्ही म्हणाला सेल्फ कॉन्फिडन्स एक फारच अतिशय महत्त्वाचा पाया आहे. करेक्ट आहे. मी असं मानतो की पहिला पाया आहे ॲटिट्यूड, दुसरा पाया आहे मोटिवेशन, तिसरा पाया आहे सेल्फ कॉन्फिडन्स आणि चौथा जो पाया आहे तो आहे स्किल्स. सुरुवातीला मी जे बोललो की आजचा जो युवक आहे, द युथ ऑफ दिस कंट्री डझंट ऑब्झर्व थिंग्स. सो व्हॉट डिड आय ॲक्च्युली मीन? सर, काही वस्तू अशा असतात, वस्तू म्हणतोय मी, ज्या आपण पैशांनी, आपण आपल्याकडे पैसे असतील तर आपण खरेदी करू शकतो. मटेरियलिस्टिक थिंग्स. अनेक असे विद्यार्थी आणि तरुण आहेत ज्यांना सेल्फ कॉन्फिडन्सचा भरपूर अभाव आहे त्यांच्यामध्ये आणि इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स ज्याला म्हणतो आपण, न्यूनगंड, तो कुठून कुठून भरलेला आहे. बिकॉज दे कम्पेअर देमसेल्स विथ अदर्स आणि यू आर अ प्रॉडक्ट अल्टिमेटली ऑफ युअर एन्व्हायरमेंट. आपण जर टी व्हीवर ॲडव्हर्टिजमेंट बघितली तर त्यामध्ये असं दिसतं आपल्याला की उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे, उसकी गाडी मेरी गाडी से बडी कैसे. कम्पॅरिझन सगळीकडेच होतं आणि त्यामुळे इट इज बट नॅचरल जे मन असतं एका व्यक्तीचं लहानपणी, त्याच्यावर तो ठसा असा बिंबवला जातो की त्यांचं कम्पॅरिझन होतं. आई वडीलही कम्पेअर करतात, त्याला बघ किती मार्क्स मिळाले, तुला किती कमी मिळाले, वगैरे वगैरे वगैरे. तो न्यूनगंड, इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स, आणि तो वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या लोकांमध्ये तो येतो. आता सेल्फ कॉन्फिडन्सबद्दल बोलताना अतिशय मजेशीर एक्झाम्पल आम्ही देतो, ज्याच्यामुळे ॲज आय सेड की वी ट्राय टू शो देम द मिरर. आम्ही त्यांना विचारतो की तुम्हाला काय करायचं आहे आणि आयुष्यामध्ये किती वर जायचं आहे, किती पैसे कमवायचे आहेत. विद्यार्थी म्हणतात, सर वी वॉन्ट अन ऑसम लाईफ. गुड लाईफ नको आम्हाला, व्हेरी गुडही नको, एक्सेलंटही नको. म्हणजे तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो सर. शाळेत असताना आपल्या वर्गशिक्षिकेने, क्लास टीचरनी जर आपली नोटबुक चेक केली, होमवर्क चेक केलं, तर त्या 3पैकी 1 शेरा द्यायच्या आपल्याला. गुड, व्हेरी गुड किंवा एक्सेलंट. ज्या दिवशी एक्सिलंट हा शेरा मिळतो त्या दिवशी आपल्या आनंदाला म्हणजे काही उधाण आलेलं नसतं. राईट. आपण घरी जातो, पळतो, शूज काढत नाही, आपण युनिफॉर्मसुद्धा आपण चेंज करत नाही. कधी एकदा आईबाबांना सांगतो. बस. म्हणून वाय गुड मॉर्निंग? मॉर्निंग शुड बी ऑसम.